डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। आणि या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला 50 वर्ष सुवर्ण महोत्सव पूर्ण झाले। त्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते डायमंड गार्डन या परिसरामध्ये प्रथमच आपण रोषणाई केलेली आहे। रोषणाई पीएन फाउंडेशन आणि आयोजक माझं बीच स्वतः मंजित जेठ आणि माझे मित्र परिवार आणि कुटुंब हे नक्की आपल्या सर्व भीम अनुयायांनी इथे नक्की भेट देण्याकरता हे आपण रोषणाई बघण्यासाठी नक्की यावी। जय भीम। ही रोषणाई करण्याच्या मागे की पुतळ्याला आपल्या सुवर्ण महोत्सव 50 वर्ष निमित्ताने आपली एक मनात इच्छा होती की ह्या वर्षी आपल्याला ही विद्युत रोषणाई करायची, तर आपण ते मनामध्ये ठेवून नक्कीच पीएन फाउंडेशन आणि मी स्वतः मंजित जेठ आम्ही माझे मित्र परिवार कुटुंब ह्या सर्व लोकांची याच्यामध्ये खूप सारी मेहनत आहे। या निमित्ताने आम्ही हा जो रोषणाईचा देखावा हा इथे हे केलेला नक्की आपल्या सर्व भीम अनुयायांनी सर्वांनी ह्या देखाव्यासाठी नक्की एक भेट द्यावी हीच मी सर्वांना या निमित्ताने सांगू इच्छितो की जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रातच नाही, संपूर्ण भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात अत्यंत उत्साहाने दरवर्षी साजरी केली जाते। त्यामुळे चेंबूरकर हा आंबेडकरी अनुयायांचा बालेकिल्लाच आहे। त्या बालेकिल्ल्यात बाबासाहेबांची जयंती ही वर्षानुवर्ष अधिक प्रगल्भ पद्धतीने जी साजरी केली जाते, आज आपण तुम्ही जर बघत असाल तर 50 वर्षापासून हा पुतळा इथे स्थित आहे। पण जो पाठीमागचा जो एव्हेन्यू रोड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते डायमंड गार्डन हा परिसर अंधारातच असायचा नेहमी। प्रथमच यावर्षी म्हणजे भाऊ जेठ आणि पीएनएम फाउंडेशन तर्फे इथे विद्युत रोषणाई जी अत्यंत चांगल्या पद्धतीने केली आणि हा परिसर असं वाटतंय की सोन्यासारखा उधळून निघालाय। तर ती विद्युत रोषणाई केल्याबद्दल पीएनएम फाउंडेशनचे तसेच मंजित भाऊ जेठ आणि त्यांच्या मित्रपरिवारातर्फे म्हणजे त्यांचे आम्ही शतशः आभारी आहोत। आंबेडकरांच्या पुतळ्या 50 वर्ष पूर्ण झालेली आहे, त्यामुळे मंजित जेठ यांनी इथे छान सुशोभीकरण लाइटिंगचं केलेलं आहे। अगदी छान वाटतंय ते। आपण म्हणते खूप वर्षापासून राहता इथेच येता, काय सांगा किती बदल बघायला मिळते? खूप बदल बघायला भेटला, खूप म्हणजे खूप, आणि म्हणजे वर्षानुवर्ष इथे बदलच होत चाललेला आहे, छान प्रगती होत चाललेली आहे। फार बरं वाटतं ते बघून। लोकांना काय सांगणार? लोकांना एवढंच सांगेन की ज्यांनी आपल्याला
शिकायला प्रेरित केलेलं आहे. तुम्ही छान शिका आणि प्रगती करा आणि लोकांना पण काय होईल दाखवून द्या. मी हेच सांगेन. इथे येऊन फार बरं वाटलेलं, म्हणजे फारच छान वाटतं इथे. लोकांना काय मेसेज आहे इथे येण्यासाठी? हा, इथे सर्वांनी 14 एप्रिल येऊन अभिवादनासाठी म्हणजे आंबेडकरांना अभिवादन करायला या, नक्कीच या. आणि जे सुशोभीकरण केलंय ते पण बघायला या, पण अभिवादन करायला तर सर्वांनी या. हा.